नमस्कार. आजच्या भागामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी काही गोष्टी सुचवलेल्या आहेत की ज्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी काही गोष्टी या सिक्रेट ठेवाव्या. आणि ह्या गोष्टी कोणत्या सिक्रेट ठेवाव्या याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. आपल्याला जर प्रगती करायची असेल, यशाच्या शिखरावरती जायचं असेल, वादविवाद, भांडणतंटे अशा गोष्टीपासून लांब राहायचं असेल, स्वतःची प्रगती लवकरात लवकर आणि चांगल्या मार्गानं करायची असेल, तर काही गोष्टींची गुप्तता ठेवणं ही आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते. आपण इथंच चुकतो. आपण बऱ्याच गोष्टी बाहेर लोकांना सांगत फिरतो, सिक्रेट ठेवत नाही, काही गुप्तता बाळगत नाही कशाहीबद्दलची. त्यामुळं आपल्या घरामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात होतात, आपली प्रगती खुंटते. आता पहिल्यांदा अशी एक गोष्ट आहे की जी आपण गुप्त ठेवली पाहिजे. यामधली पहिली गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. आपल्याकडं किती पैसा आहे आणि किती पैसा नाही हे कोणालाही सांगत फिरू नका. तुमच्याकडं पैसा आहे म्हटलं तरीही लोक तुमच्याकडं उधाऱ्या मागायला यायला सुरुवात करतील. ज्या अशा उधाऱ्या असतील की ज्या शक्यतो परत येणार नाहीत, किंवा चोर, लुटेरे अशा लोकांपासून सुद्धा तुम्हाला अडचण होऊ शकते. आणि पैसे नाहीत असं म्हटलं तरीसुद्धा लोक तुमच्यापासून दूर जायला सुरुवात होते. कारण ह्याच्याकडे पैसे नाहीत म्हटलं हा अडचणीत आहे, मग हा आपल्यालाच पैसे मागणार, म्हणून लोक तुमच्यापासून दूर जायला सुरुवात होतात. त्यामुळं आपण आपल्याकडं किती पैसे आहेत आणि किती नाहीत हे फक्त परिवारातील काही ठराविक लोकांना सोडलं तर इतर कोणालाही सांगू नयेत. त्याचबरोबर इतर आणि काही गोष्टी, जसं की आपल्या परिवारामध्ये काही गोष्टीची समस्या असते, काही गोष्टीवरून आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतात, तर या गोष्टी, या पारिवारिक समस्या ज्या आहेत त्या आपण बाहेर कुणालाही शक्यतो सांगू नये. कारण आपण जर आपल्या परिवारातील समस्या बाहेर सांगत फिरू लागलो तर लोक त्याची टिंगल करायला सुरुवात करतात. आपल्या समस्येचा बाजार मांडला जातो बाहेर, आपल्या समस्येचा एक विनोद बाहेर तयार केला जातो, हसी मजाकसाठी त्या गोष्टी वापरल्या जातात. आपण कसं पाठीमागे जायला लागलो आहे, आपण कसं अडचणीच्या सासेमेऱ्यामध्ये गुरफटलो जायला लागलो आहे, हे समाजामध्ये पाठीमागे बोललं जातं, आपल्या परस्पर पाठीमागे बोललं जातं. त्यामुळं कदाचित याच गोष्टी पुन्हा आपल्या कानावर जर आल्या तर आपल्याला त्याचा मनस्ताप होतो. आणि म्हणूनच आपण आपल्या परिवारातील अडचणी, परिवारातील समस्या या कुणालाही सांगू नयेत. याच्यानंतर आपली ताकद आणि आपली कमजोरी या दोन्ही गोष्टी आपण कुणालाही सांगू नये. आपली ताकद म्हणजे आपली बौद्धिक ताकद असेल, आपली शारीरिक ताकद असेल, आपली आर्थिक ताकद असेल, आपली ओळखीच्या रूपातून असणारी ताकद असेल, आपण या गोष्टी कोणालाही सांगू नये. तसेच आपली कमजोरी म्हणजे आपली अडचण, आपलं नक्की दुखणं काय आहे हे आपण शक्यतो बाहेर कोणालाही सांगू नये. कारण आपली कमजोरी जरी लोकांनी बघितली तरी आपल्याला त्या गोष्टीची अडचण किंवा त्याच्या माध्यमातून लोक अडचणीत आणू शकतात. आपण त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण स्वतः अडचणीत जाऊ शकतो. आपली ताकद, आपल्या मोठमोठ्या लोकांच्या ज्या ओळखी आहेत त्या लोकांच्या ओळखी किंवा आपली जी बाहेर इमेज आहे त्याबद्दल शक्यतो लगेच कोणाला बोलू नका. वेळ येईल त्यावेळेला ह्या गोष्टी बोलल्या तर चालू शकतात, परंतु लगेच ह्या गोष्टी समाजामध्ये, लोकांच्यामध्ये, आपल्या मित्रांमध्ये ह्या गोष्टी शक्यतो सांगू नका. या गोष्टी सांगितल्यामुळं तुमचा परिवार अडचणीत येऊ शकतो किंवा प्रगतीपासून वंचित राहू शकतो किंवा प्रगती तुमची खुंटू शकते. त्याच्यानंतर आपले जेवढे दुश्मन आहेत, कदाचित तुमचे दुश्मन कोणीही नसावेत अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. किंवा जेवढे दुश्मन आहेत त्यांच्याशी आपला मिळून मिसळून वागण्याचा व्यवहार व्हावा आणि आपल्यामध्ये गोडी निर्माण व्हावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. परंतु काही ठिकाणी आपली दुश्मनी असू शकते, मग ती राजकारणातून असेल, व्यवहारातून असेल, समाजातून असेल, आर्थिक देवघेवीमधून असू शकते. अशा वेगवेगळ्या गोष्टीमधून आपली
कुणाची ना कुणाची दुश्मनी असू शकते. तर आपले दुश्मन कोण आहेत या समाजामध्ये हे कोणालाही सांगू नका. कारण तुम्ही जर तुमचे दुश्मन सांगितले तर एक म्हण आहे ना, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. त्या पद्धतीनं आपले दोन दुश्मन एकत्र येऊन आपल्याला अडचणीत आणू शकतात किंवा आपली होणारी प्रगती खुंटू शकते. त्यामुळं आपले दुश्मन पण आपण कुणालाही सांगू नये. त्याच पद्धतीनं आपण ज्या वेळेला एखादं टार्गेट ठरवतो, आपण एखादं लक्ष ठरवतो, आपण एखादं स्वप्न उराशी बाळगतो, ते सुद्धा आपण कुणालाही सांगू नये. आपण समजा पोलीस भरतीमध्ये उतरायचं आहे किंवा आपण मिलिटरी भरतीमध्ये उतरायचं आहे, आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, अमुक व्हायचं आहे, तमुक व्हायचं आहे. ज्या काही मोठी सुखस्वप्न जी आपण उराशी बाळगलेली आहेत त्याबद्दलही आपण कुठेही बाहेर चर्चा करायची नाही किंवा त्या संदर्भात आपण शक्यतो कुणाला बाहेरच्या लोकांना या गुप्त गोष्टी सांगायच्या नाहीत. राहिलेली माहिती ही पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत श्रीराम.